गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राधा. अरे अरे नुसती नक्कल करायची, नुसती नक्कल करायची. उठा. अरे नखरे, नखरे. नमस्कार. मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आमचं गोडूलं हे साखरेचं पोतं ना 6 महिन्यांचं झालंय, म्हणजे अर्धा वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यानिमित्तानं आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहोत. आत्ताच उठलंय जसा गंभीर चेहरा. राधा नाही जायचं आता आम्हाला, आंघोळ करायची बाबा, आंघोळ करायची बाबा. चला तर मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राधा. गुड मॉर्निंग बाबू. गुड मॉर्निंग. कशी करायचं? ही जरा नक्कल करायचं शिकली, अशी कर. कर ग. लेकरांचं रोज काहीतरी असतं, रोज 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 रोज. आज आमचं पिल्लू 6 महिन्यांचं झालेलं आहे. सकाळीच मी सांगितलं मस्तपैकी आम्ही रेडी झालोय. रेडी म्हणजे सध्यासाठी रेडी आहोत. आम्ही असं ठरवलं की आपण दोघंच मस्तपैकी हिच्यासाठी डेकोरेशन करूयात, छोटासा छानपैकी केक आणूयात आणि आम्ही तिघच सेलिब्रेट करू. कारण की हे बोलले होते की कलिग्सला वगैरे बोलवायचं आणि मोठी पार्टी द्यायची त्यांना. तर म्हटलं की त्यांना पार्टी देण्यापेक्षा आपणच सेलिब्रेट करूयात घरातली घरात, आणि आपणच आपल्याला पार्टी देऊयात. हो. तर काय झालं बाबू? काय झालं बाबू? काय झालं राजा? तर तिला 6 महिने तर झालेलेच आहेत, पण माझ्या आईपणाला देखील 6 महिने पूर्ण झालेले आहेत. मला खूप आज आनंद होतोय. तसा मला रोजच आनंद होतोय. मला स्वतःवर प्राऊड फील होतो नेहमी की हे 6 महिने हे बोलूनच येत नाहीये. हे 6 महिने खूप चढ उताराचे गेले. इमोशनली, मेंटली, फिजिकली चॅलेंजिंग होते. आणि प्रत्येक नव्या आईच्या आयुष्यातले हे पहिले 6 महिने खूप जास्त खडतर असतात. तसं आईचं आयुष्यच खडतर असतं, पण हे पहिले 6 महिने खूप 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 डेंजर असतात. तर आमच्या पिल्लूनं पण मम्माला खूप साथ दिली. खूप गुणाचं लेकरू आहे. पप्पी नाही घेऊ शकत, लिपस्टिक लावली तरी पण घेते. खूप गोड बाळ आहे. तर नाही. आज आमच्या लाडुलीचा आणि माझा दिवस आहे. तर आम्ही आज मस्तपैकी तयार झालेलो आहोत. काय झालं? ओ अच्छा. चला तर मग आजचा दिवस मस्तपैकी आता डेकोरेशन करायचंय आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी परत रेडी होणार आहोत. आमच्या बुब्बूला रेडी करायचे आज, आमची रोखुमाई. आणि कालच परवाच आमची आषाढी एकादशी साजरी झाली. आमच्या राधाला आम्ही रुक्मिणी बनवलं होतं. तो पण एक व्हिडिओ पहा, सोशल मीडियावर टाकला होता, इथं पण टाकतात. चला तर मग. हो राधा. माझे बाळ ग, माझं बाळ. आज मम्मा बब्बूला वेगळी दिसायलीये, राधाला मम्मा वेगळी दिसायलीये. तर रोज मम्मा फक्त त्याच टी शर्ट मध्ये दिसते. आज तिच्या कानातल्यावर तर खूप डोळा आहे बाबा. आज ओढणी तर सतत तोंडात घालू वाटतीये. अगं बाई काय चाललंय?
ते बघा, चला या. तर अशीच ओरडते. तर बरंच डेकोरेशनचं साहित्य मागवलंय. तर फर्स्ट क्राय वरून हे काहीतरी स्पेशल फर्स्ट क्राय वरून स्पेशल यू नावाचे प्रोडक्ट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी नेट, फुगे, त्याच्यानंतर चिकटपट्ट्या आणि बरंच काही काही सामान आहे इथे. म्हणजे ते खिळे वगैरे चिटकवतात ते वालं, आणि लाइटिंग, आणि हे बॅनर आहे. हे बॅनर प्रोव्हाइड केलेलं आहे फर्स्ट क्रायवर. बहुतेक मी ह्या ब्लॉग मध्ये लिंक पण देईल खालती ह्याचं. चांगलं डेकोरेशन झालं तर लिंक देईल. नाहीतर माहित नाही मला. आमच्या सरकार कधी येतील काय माहिती. 2 ला आले होते. मला म्हटले मी 1च तासात ऑफिसवरून रिटर्न जातो आणि काहीतरी काम आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणतरी आलेले. तर बाबा बोलले, बाळाचे बाबा, की मी रिटर्न येतो. आता वाजलेले आहेत 4:30 वाजत आलेत. उप्स, बापरे, 5:30 वाजत आले तरी साहेबांचा काही अतापता नाहीये. तर मलाच चालू करावं लागेल हे सारं डेकोरेशन. आणि साहेब ऑफिसवरून आल्या आल्या त्यांना फुगे फुगवायला बसवलेलं आहे. म्हटलं आधी तुम्ही फुगे फुगवा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी करा. सांभाळा की आजचे दिवस. ती कशी बघती बघितलं का? हा, नको नको, तोंडात घालेल. ती घेणारच आहे पण तरी नको, तोंडात घालेल ती. तिच्या समोर फुगवा बरं. फास्ट फुगवा, आपल्याकडे 1 तासच आहे. 1 तास काय करू, तो व्हाईट पडदा आहे ना, तो असं लावूयात आधी, आणि त्यांनी दिलेले मटेरियलचं नंतर डेकोरेशन करू का? व्हाईट पडदा नको? गिव्ह युअर ओपिनियन. नको म्हणजे लावायचा? येस. तर तिथून काय करू, व्हाईट पडदा लावू, पूर्ण सोफा कव्हर करून घेऊ. काय सोफा पुसला तरी पण बघितलं का कसं झालं तो व्हाईटिश. काहीच फायदा नाहीये. राधा काय दिसते बाबा? तिला हवाय फुगा. एवा बाबा फुगा दे ना. एकच फुगा दे बाबा, एकच. तिला खेळत बसलो तर झालं आपलं डेकोरेशन. तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन करायला लागलो. साहेबांना ऑफिसवरून आल्याच आधी फुगे फुगवायला बसवलं आणि मी बाकीचे डेकोरेशन करत होते. आमच्याकडे राधाचे फोटो काढण्यासाठी ऑर्डर केलेला हा व्हाईट पडदा होता. तर म्हटलं तो जर बॅकग्राऊंडला लावला तर त्याच्यावर छान दिसेल डेकोरेशन, कारण त्या नेटने ती भिंत तशी झाकली जाणार नाहीये. मस्तपैकी त्यांनी त्या एन्व्हलपमध्ये मस्तपैकी नेट दिलेली आहे, लाइटिंग दिलेली आहे, फुगे दिलेले आहेत. आणि हे फुगे मी बांधत नाहीये, तर एक स्ट्रिप मिळते त्याच्यामध्ये ते फक्त फुगे अडकवायचे आहेत. त्या स्ट्रिप नंतर हे असं होतं. खरं तर ना मला जे संध्याकाळी डेकोरेशन करून तिचं सेलिब्रेशन होईल त्यापेक्षा ना हे डेकोरेशन चालू आहे ती प्रोसेस मला प्रचंड भयानक आवडलेली आहे. कारण याच तर आठवणी असतात. आपल्या जवळच्या व्यक्तीवर इतकं प्रेम असतं. हे कसं दिसतं तर त्या व्यक्तीसाठी घेतलेल्या एफर्ट्सवरून दिसतं. आणि अगदी जर डेकोरेशनवाला बोलवलं असता तर आम्हाला पण एवढा आनंद झाला नसता आणि फ्युचरमध्ये राधाला पण ते दिसलं असतं की बघा मम्मा बाबाने इतकं सुंदर डेकोरेशन माझ्या 6 मंथच्या वाढदिवसासाठी केलं होतं. तर ही भावना खूप स्पेशल आहे. अधूनमधून आम्ही राधाला खेळवत होतो, मधूनच ती झोपी गेली. आता चालू आहे आमचं टीमवर्क. संसार हा असाच असतो, आनंदी क्षण हे असेच जगायचे असतात. आणि हे आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. मला खूप भारी वाटते की हे स्वतः डेकोरेशन केलेलं आहे. इट्स माय हाफ बर्थडे. आज आमच्या राणूचा बर्थडे आहे आणि मी ही अशी रेडी झालेली आहे कारण आज आमच्या दोघीचाही दिवस आहे. मी
छानपैकी रेडी झालेली आहे आणि आमची राधा मॅडम अशा मस्त खेळत बसलेल्या आहेत. त्यांना अजून रेडी करायचं आहे. बघ बाळा, बघू आवडलं तू पडलं का? इट्स मग बर्थडे वाला. ठीक आहे बसवतो. राधा, अरे किती वेळ चाललाय प्रयत्न, हसतच नाहीये. बबू हे बबू गरम व्हायला का? किती प्रयत्न करतोय तिला हसवायचा. इकडून या ना तुम्ही त्यांच्या पाठीमाग. काय करा तुला, काय केला बबू? हे बबू वृंदा, इतका सुंदर केक आणलाय बाबांना. बबू में कर लोगे ना। अरे घास रही में कर लोगे ना। हाँ, इसके पहले निकालो वाली। इसके तो बहुत सारे हैं। राधा तो बहुत सारे हंस रही है क्या? हंस तो है मेरे सामने तो ऐसे ही। ये देख बू बू. तर आम्ही राधाला इतकं हसवण्याचा प्रयत्न करत होतो. एरवी ती इतकी हसते आणि नेमकं आज ती हसत नाहीये. प्रचंड प्रयत्न करूनही ती रेअरली तिचा एक फोटो हसताना निघालाय, बाकी काहीही नाही. मजा आली, खूप मजा आली. म्हणजे लिटरली फोटोग्राफर, तिचा बाबा आणि मी, आम्ही तिघे पण कंटाळलो होतो. सगळे प्रयत्न केले. शेवटी मॅडम हसल्याच नाहीत. केक दाखवला, सगळं केलं. बहुतेक उकडत असावं किंवा तिला ते वेगळं वाटत असावं. ड्रेस तर टोचणारा नव्हता बाबा तिचा. चला, ही मुलं अशीच असतात, ती कधी काय करतील त्याचा खरंच नेम नसतो. पण ठीक आहे, दॅट्स ओके. आम्हाला पण मजा येते तसं. थोडंसं फ्रस्ट्रेशन आहेच म्हणा. हाँ चला चला चला. हैप्पी बर्थडे, हैप्पी 6 मंथ बेबी. आणि हे साखरेचं पोतं, आमचं गोंडुलं, आमची राधा, आमची वृंदा, रखुमाई, आमची लक्ष्मी आज 6 महिन्यांची झालेली आहे. टचूड बाळा, तुला जगातली सगळी सुख मिळो. तू आमच्या आयुष्यात आली आणि आमचं आयुष्य खूप सुंदर झालंय, खूप सुंदर. टचूड. ये बघा आई आणि बघा बर्थडे कर. हे बर्थडे कर. तर अशा प्रकारे आमच्या लाडुलीचा सुंदर वाढदिवस साजरा झालेला आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मला माहिती आहे की लहान मुलं खूप रडतात. ही अख्ख्या बर्थडे सेलिब्रेशन पर्यंत अजिबातच हसली नाही. तसं ही कॅमेरा बघितला की ही हसत नाही. एरवी ही खूप हसत राहते. पण आम्हाला हे डेकोरेशन करता करता किंवा तिला नवीन ड्रेस घालणं, मी खूप दिवसातनं अशी छान रेडी झालते आणि खूप दिवसातनं आम्ही दोघांनी ॲज अ कपल म्हणून फोटोशूट केलाय. खूपच भारी वाटलं. म्हणजे लिटरली हा तिचा हाफ वाढदिवस, म्हणजे हाफ इयर वाढदिवस हे तर तिच्यासाठी स्पेशल होतं, पण ते आमच्यासाठी स्पेशल होतं ॲज आई बाबा म्हणून. खूप भारी वाटतंय. आणि मला ते एक्सपेन्सिव्ह बर्थडेज वगैरे ते म्हटलं ते नंतर करू एखाद्या वेळेला, पहिला बर्थडे वगैरे. आणि मला माहितीये मुलं खूप घाबरतात अशी खूप सारी लोक असल्यावर, त्यामुळे आम्ही लोकांना पण इन्व्हाइट केलं नाही. हे इतकं सुंदर डेकोरेशन झालंय. मग मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही लिंक क्लिक करा जर तुम्हाला इतकं सुंदर डेकोरेशन हवं असेल तर. आणि आम्हाला खूप मजा आली डेकोरेशन करताना. आम्हाला, माझी तर कंबर तुटली. आणि चला तर मग थांबा, आमच्या राधू इथंच आहेत. राधा,
तिला फक्त माझे केस आवडतात, त्यामुळे मी कधीच तिच्या सोबत असल्यावर केस मोकळे सोडत नाही. आणि मॅडम आता हॉस्टेल कसे करू, पप्पी पण घेता येत नाही, लिपस्टिक लावली, लिपस्टिक गालावर लागते, एकदा लागलेलीच आहे. आणि खूप भारी वाटतंय, माझं गोंडस एवढं गोड लेकरू. चला तर मग आता ब्लॉगची सांगता करूयात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा वाढदिवस आमच्या नेहमी लक्षात राहील. 6 महिने आईपणाचे, 6 महिने म्हणजे बाळाचे, 6 महिने आनंदाचे, 6 महिने स्ट्रगलचे, 6 महिने रात्र रात्र जागण्याचे, 6 महिने रडण्याचे, मी खूप रडली आहे. परत 6 महिने जबाबदारीचे, 6 महिने आनंदाचे, 6 महिने चांगल्या नशिबाचे. कारण ही जसं आमच्या आयुष्यात आली, आम्ही खूप नशीबवान आहेत. ही जसं आमच्या आयुष्यात आली तसं सगळं छान घडलंय आयुष्यात. टचवूड टचवूड टचवूड, कोणाची नजर नको लागायला. माझ्या बाळाला, माझं पण आयुष्य माझ्या गोड गोंडच बाळाला लागू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अजून काय बोलणार, अजून तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये अजून छान काहीतरी पाहायला मिळेल, हे पण सांगते आत्ताच. आणि चला तर मग निरोप घेऊयात. मला सांगा माझं बाळ कसं दिसतंय, गोड 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 गोंडश. हो राधा, एकदा करून दाखव सकाळसारखं. कशी करायचं? नाही, मॅडमच्या आता अजिबात केस पकडले. मॅडमचा अजिबातच मूड नाहीये बाबा. आई गो, सोड 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 सोड. हा चला तर मग ब्लॉगची सांगता करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. आज जो क्षण आहे आयुष्यातला तो जगत राहा. आणि आपल्या माणसासोबत राहा, जवळच्या माणसावर खूप प्रेम करा. थोडक्यात त्याच्यावर चिडलं तरी लगेच रुसवा दूर करून परत त्याच व्यक्तीला बोलायला जा, कारण ती व्यक्ती तुमचीच आहे. आणि आयुष्य खूप भरभरून जगा. बाय. मम्मा 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 मम्मा. हे आम्ही राधाच्या 6 मंथ बर्थडेला काढलेले सुंदर 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 अप्रतिम फोटोज. तर या आठवणी आयुष्यभर आता जपून ठेवलेल्या आहेत आम्ही या फोटोच्या माध्यमाने किंवा या व्लॉगच्या माध्यमाने. तर खूप भारी वाटतंय. खूप दिवसांनी आम्ही ॲज अ कपल म्हणून फोटोशूट केलं. माझे स्वतःचे फोटो काढले, परत आमच्या साहेबांचे फोटो काढले. आणि व्लॉग पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 आभार.